मनापासून स्वागत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमचे मोठे बंधू संतोषदादा वाजगे यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून आपण लगातार 2-3 वर्ष यात्रेचा विमा उतरवतात। याही वर्षी 4 कोटीचा यात्रेचा विमा दादांच्या वाढदिवसानिमित्त आपण उतरवत आहोत। घटना घडू नये हीच आई मुक्ताईचरणी प्रार्थना। आई मुक्ताई आपल्या पाठीशी आहे, नक्कीच घडणार नाही, पण काळजी म्हणून आपण या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 4 कोटीचा विमा या ठिकाणी उतरवत आहोत। धन्यवाद। दरवर्षी विकलांग संस्था आणि सगळी मंडळी अतिशय चांगल्या प्रकारचा विमा उतरवतात आणि योगायोगाने आपल्या आईचे आशीर्वाद आहेत। आपल्या मुक्ताईचे आशीर्वाद आपल्या गावावरती एवढे आहेत की आजपर्यंत अशी कोणतीही दुर्दैवी घटना घडलेली नाही आणि याही काळामध्ये होणार नाही। या ठिकाणी सूचना अशी आहे, आता सरपंचांनी आणि नानांनी ज्या काही सूचना मांडल्या त्यामध्ये पाळण्याच्या बाबतीमध्ये आपण दरवर्षी पाहत असतो की आता गेल्या वर्षीपासून एवढे चांगल्या पद्धतीचे आणि मोठे पाळणे आपल्याकडे यायला लागलेत आणि गेल्या वर्षीची गर्दी रेकॉर्ड ब्रेक होती त्या पाळण्यांमुळं। त्याच्यामुळं काय झालं, आपला पुन्हा नाशिक रोड अख्खा पॅक होता, अख्खी बाजारपेठ असेल गाव असेल सगळं पॅक होतं, जायला सुद्धा कुणाला जागा नव्हती आणि दारूच्या दिवशी माणसं हवेतून चालल्यासारखी वाटत होती। ते एक विनंती अशी आहे की पाळण्यावाल्यांनी गेल्या वर्षी काही ठिकाणी खाली मॅटिन टाकल्या नव्हत्या, त्याचा जो काही खालच्या बाजूने जी धूळ उठत होती काही ठिकाणी टाकल्या नव्हत्या, त्या ठिकाणी धूळ एवढी उठत होती की लोकांच्या नाकात तोंडात ती धूळ जाऊन त्रास झाला होता बऱ्याच जणांना। तर यावेळेस आपण पाळण्यावाल्यांना ती एक विनंती केली पाहिजे की जेणेकरून आपल्या ग्रामस्थांना येणाऱ्या भाविकांना कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही, तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे खाली मॅटिन त्यांनी टाकावी। आणि पलीकडच्या बाजूला आपण खाऊ गल्ली गेल्या वेळेस चालू केली होती, खाऊ गल्लीची जागा सुद्धा आपण बदलली होती, पण जागा बदलत असताना खाऊ गल्लीची जी काही दुकानं होती ती अतिशय शॉर्ट होती आणि मधला जो गॅप होता तो एकदम छोटा होता। त्यामुळं गेल्या वर्षी बऱ्याच जणांना त्या ठिकाणी व्यवस्थित त्यांचा धंदा झाला नाही, बऱ्याच जणांच्या तक्रारी होत्या। यावेळेस चांगल्या प्रकारचा जाण्या येण्यासाठी रस्ता मोठा ठेवावा आणि थोडीशी दुकानं जर मोठी केली तर निश्चितच त्या ठिकाणची दुकानं सुद्धा वाढतील आणि जे काही यात्रेकरू आपल्याकडे येतात त्यांना त्या ठिकाणी आनंद घेता येईल, अशा पद्धतीची एक सूचना आहे। आपण सर्वांनी ती मान्य करावी अशी विनंती करतो।